संयुक्त राष्ट्र दिवस, युनायटेड नेशन्स डे। 24 ऑक्टोबर 2025 हा दिवस संयुक्त राष्ट्र दिवस म्हणजेच युनायटेड नेशन्स डे म्हणून जगभरात साजरा केला गेला। 2025 हे संयुक्त राष्ट्रांच्या 80व्या वर्धापन दिनाचे वर्ष आहे। तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजेच युनायटेड नेशन बद्दल काही महत्त्वाची माहिती बघणार आहोत। यात आपण संयुक्त राष्ट्राची स्थापना केव्हा झाली, का झाली, भारत संयुक्त राष्ट्राचा संस्थापक देश आहे का, संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय कुठे आहे, त्याची प्रमुख कामे कोणती आणि सर्वात महत्त्वाचे संयुक्त राष्ट्रसंघाचे 5 प्रमुख घटक आहेत ते कोणते आणि ते काय काम करतात या संदर्भातील सर्व माहिती बघणार आहोत। संयुक्त राष्ट्र ही विविध देशांनी एकत्र येऊन स्थापन केलेली आंतरराष्ट्रीय संघटना आहे। दुसऱ्या महायुद्धानंतर 24 ऑक्टोबर 1945 रोजी ही संघटना स्थापन करण्यात आली होती। जगाला पुन्हा एकदा महायुद्धाला सामोरे जाऊ लागू नये हा या संघटनेच्या स्थापनेमागचा मुख्य हेतू आहे। भारत संयुक्त राष्ट्रसंघाच्या संस्थापक सदस्य देशांपैकी एक आहे। सध्या संयुक्त राष्ट्रसंघात 193 सदस्य देश आहेत। अमेरिकेत न्यूयॉर्क शहरात संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय आहे। विविध देशांमध्ये शांतता, सलोखा आणि सुरक्षा टिकविणे, मानवी हक्कांचे संरक्षण, सामाजिक व आर्थिक विकास, दुष्काळ, नैसर्गिक संकट आणि युद्धाच्या काळात मानवतेच्या भूमिकेतून मदत करणे, मानवतावादी सहाय्य प्रदान करणे, पर्यावरणाचे संवर्धन, आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन करणे ही या संघटनेची प्रमुख उद्दिष्टे आहेत। संयुक्त राष्ट्रसंघाचे 5 प्रमुख घटक आहेत। संयुक्त राष्ट्र महासभा, सुरक्षा परिषद, संयुक्त राष्ट्र आर्थिक आणि सामाजिक परिषद, आंतरराष्ट्रीय न्यायालय, संयुक्त राष्ट्रांचे सचिवालय। चला तर एक एक घटक काय काम करतो ते आपण बघूया। संयुक्त राष्ट्र महासभा ही संघटनेची मुख्य धोरणे बनवणारी संस्था आहे। यात सर्व सदस्य राष्ट्रांचा समावेश असून हे संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरमध्ये समाविष्ट असलेल्या आंतरराष्ट्रीय समस्यांबद्दल चर्चा करते। युनायटेड नेशन महासभेत 193 सदस्य राष्ट्रांपैकी प्रत्येकाला समान मत आहे। सुरक्षा परिषद ही शांतता आणि सुरक्षेच्या दृष्टीने निर्णय घेणारी समिती आहे। सुरक्षा परिषदेत 15 सदस्य असतात। यात 5 स्थायी सदस्य आणि 10 अस्थायी सदस्य असतात। चीन, फ्रान्स, रशियन फेडरेशन, युनायटेड किंगडम आणि संयुक्त अमेरिका ही सुरक्षा परिषदेचे 5 स्थायी सदस्य आहेत। यांना आपण परमनंट मेंबर पण म्हणतो। तर 10 अस्थायी सदस्य म्हणजेच नॉन परमनंट मेंबर हे 2 वर्षांसाठी निवडले जातात। तर सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे भारत हा संयुक्त राष्ट्रसंघाचा स्थायी सदस्य म्हणजेच परमनंट मेंबर नाही। आंतरराष्ट्रीय आर्थिक व सामाजिक क्षेत्रात विविध देशांत सहकार्य वाढवून विकास साधण्यासाठी आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय समस्यांवरील समन्वय, धोरण पुनरावलोकन, धोरणात्मक संवाद आणि शिफारसींसाठी ही एक प्रमुख संस्था आहे। इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस हे एकमेव आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे जे 193 युनायटेड नेशन सदस्य देशांमधील वाद सोडवते। सुरक्षा परिषदेच्या शिफारशीवर आधारित संयुक्त राष्ट्र महासभाद्वारे महासचिवाची नियुक्ती केली जाते आणि ते संघटनेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना का करण्यात आली, केव्हा करण्यात आली, त्याचे प्रमुख घटक कोणते आणि ते कसे काम करतात या संदर्भातील माहिती बघितली। सरळ सेवा, तलाठी, रेल्वे, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर, SSCGD, MPSC यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा संभाव्य प्रश्न तुमच्यासाठी। संयुक्त राष्ट्राबद्दल खालील विधानांचा विचार करा आणि योग्य विधान किंवा विधाने असलेला पर्याय निवडा। विधान अ, 24 ऑक्टोबर 1945 रोजी ही संघटना स्थापन करण्यात आली। विधान ब, भारत संयुक्त राष्ट्रसंघाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहे। विधान क, भारत संयुक्त राष्ट्रसंघाचा स्थायी सदस्य देश आहे। पर्याय आहेत फक्त अ आणि ब बरोबर, पर्याय दुसरा फक्त ब आणि क बरोबर, पर्याय तिसरा
फक्त अ आणि क बरोबर आणि पर्याय चौथा अ, ब आणि क बरोबर. तुमचे उत्तर कमेंट करा. योग्य उत्तरासाठी आणि अशा चालू घडामोडी टॉपिकच्या नोट्ससाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि TCS9 या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एखाद्या नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.